खूप जास्त पैसा लागतो का आयटी मध्ये जाण्यासाठी? आपण हे पाहिलं पाहिजे की जॉब्स आजकाल कुठल्या फील्ड्स मध्ये आहेत आणि त्यासाठी ग्रॅज्युएशन जे आहे मॅक्झिमम पर्सेंटेज ते स्टुडंट्स कुठल्या फील्ड मधनं होत आहेत. लेटेस्ट टेक्निकल स्किल्स ते जर आता तुमच्याकडे असतील तर मग तुमच्या आधीचं सीजीपीए वगैरे या 99% कंपन्या पाहत नाहीत. जगातलं सगळ्यात मोठं आयटी आउटसोर्सिंगचं हब ते भारत आहे, ते इंडिया आहे. एक आयटी करिअर कोच म्हणून तुम्ही कशा प्रकारे सपोर्ट करता? पालकांसोबत घरामध्ये हसणं खेळणं सुद्धा विसरतात. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सुद्धा केलेलं असतं. ते सतत त्या एका टेन्शन मध्ये असतात. साहजिकही एखाद्या वेळेस आपला मुलगा किंवा मुलगी फेल होऊ शकते, त्याने काही त्यांचं पूर्ण आयुष्य संपलेलं नाही. कारण जगातली कुठली आयटी कंपनी त्या जॉब पोर्टल्स वरती एक्सपिरियन्स कॅन्डिडेट सर्च करायला जाते, फ्रेशर्स नाही. आणि म्हणूनच फ्रेशरसाठी ते आपले एस इन्फोटेक सारखे इन्स्टिट्यूट सोबत टाईप करतात. एआय मुळे आमच्या नोकऱ्या जातील का? कितीही एआय येऊ द्या, कितीही ऑटोमॅटिक कोडिंग येऊ द्या, पण एक डेव्हलपरचं एक स्वतःचं जे लॉजिक आहे ह्युमन म्हणून ते लागतंच. 12 लाख तर फक्त इंजिनियरच एका वर्षात इंडियातनं पास आउट होतात. ह्या सगळ्यांचे पण रिझ्युमे तिथे आहेत ना, तर मग आयटी कंपनी तुमचाच रिझ्युमे का सिलेक्ट करेल? तर आज आपल्या सोबत आहे आयटी करिअर कोच एस इन्फोटेकचे फाउंडर संदीप भुतारे सर. संदीप भुतारे सर यांना 10 वर्षाचा अनुभव आहे ॲक्सेंचर एमएनसी मध्ये आणि सरांमुळे हजारो विद्यार्थ्यांचं आयटी करिअर चालू झालेलं आहे. अशा सरांसोबत आज आपण विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे तुमचं ग्रो मोशनच्या या पॉडकास्ट सिरीज मध्ये. मंडळी, आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना आपण एक कृतज्ञता म्हणून काहीतरी भेटवस्तू देत असतो. तर कात्रज डेअरीकडून आपण त्यांना ही छोटीशी भेटवस्तू देत आहोत. सर, या भेटवस्तूचा स्वीकार करा. धन्यवाद. थँक्यू. सर, आपण आता आधी जसं म्हटलो की तुम्ही एक आयटी करिअर कोच आहात आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना चिंता असते की आयटी मध्ये करिअर करायचंय तर हे योग्य होईल का, किंवा आपण जी फील्ड निवडतोय किंवा जे करिअरसाठी मार्ग निवडतोय तो आपला योग्य ठरेल का? तर या चिंता कितपत तुम्ही त्याचं हे करू शकतात की त्यातून त्यांना बाहेर काढू शकतात? पालकांना आणि मुलांना आपल्या करिअर बद्दल चिंता असणं म्हणजे पालकांना त्यांच्या मुलांबद्दल आणि विद्यार्थ्याला स्वतःबद्दल ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. कारण त्या करिअरवरती त्या मुलाचं पूर्ण आयुष्य भवितव्य अवलंबून आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आणि नक्कीच आजही भारतामध्ये, इंडियामध्ये करिअर चालू करण्यासाठी आयटी ही वन ऑफ द बेस्ट फील्ड आहे, हे नक्कीच आहे. आणि ऑफकोर्स त्यांच्या ज्या चिंता आहेत त्यातून जे चिंतामुक्त हे नक्कीच होऊ शकतात. पालकांना म्हणजे जेव्हा विद्यार्थी 12वी होते किंवा फर्स्ट इयर सेकंड इयरच्या याच्यात असतात, जेव्हा ते आयटी कडे वळू पाहतात, तेव्हा पालकांचं जे म्हणणं असतं की तुम्ही म्हणजे दुसरे पण फील्ड आहेत त्यातही तुम्ही करिअर करू शकतात, तर आयटी कसं बेस्ट आहे? आपण पालकांना हे उदाहरण कसं देऊ शकतो? याच्यामध्ये मेन कसं आहे की आपण हे पाहिलं पाहिजे की जॉब्स आजकाल कुठल्या फील्ड्स मध्ये आहेत आणि त्यासाठी ग्रॅज्युएशन जे आहे मॅक्झिमम पर्सेंटेज ते स्टुडंट्स कुठल्या फील्ड मधनं होत आहेत. सो मॅक्झिमम ग्रॅज्युएट जे आजकाल स्टुडंट्स होत आहेत ते टेक्निकल फील्ड्स असतील, सायन्स रिलेटेड असतील, इंजिनिअरिंग वगैरे हे टेक्निकल झाले. बाकीच्या काही सायन्स रिलेटेड फील्ड्स आहेत जसं की बीएससी आहे, जसं झूलॉजी आहे, बॉटनी आहे, देर आर एन नंबर ऑफ थिंग. त्यानंतर ही एक सायन्सची हाय लेवल स्ट्रीम झाली. त्यानंतर कॉमर्स या स्ट्रीम मधनं सुद्धा खूप सारे स्टुडंट बॅकग्राऊंड पास आउट त्यांचं असतं आणि त्यानंतर आर्ट्स मधनं काही प्रमाणात ते पास आउट असतं. सो हा झाला एज्युकेशनचा बॅकग्राऊंड. आता एज्युकेशन घेतल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्या ऑपॉर्च्युनिटीज इंडियामध्ये आहे, आजही ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला लागेल की इंडिया अजूनही चायनासारखं मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब नाही. तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मधले आजही जे कॉल्ड जॉब इंजिनियरला दिले जातात ते अगदी लेबर लेवलचे असतात, कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे असतात. मग त्यानंतर पर्याय कुठला उरतो असं करिअर चालू करण्याचा? याच्यामध्ये फक्त करिअरची सुरुवात नाही होणार आहे किंवा आपल्याला फक्त सुरुवात करून थांबायचं नाहीये, आपल्याला त्याच्यामध्ये ग्रोथ सुद्धा घ्यायची आहे. तर मग सर्व्हिसेस बिझनेस आणि आयटी हे अख्ख्या जगामध्ये सर्व्हिस बिझनेस साठी सगळ्यात जास्त ओळखलं जातं इंडियामध्ये. कारण जगातलं सगळ्यात मोठं आयटी आउटसोर्सिंगचं हब ते भारत आहे, ते इंडिया आहे. आता आपला महाराष्ट्र हा सुद्धा त्याच्यामध्ये अगदी टॉप 1 और टॉप 2 पोझिशनला आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा एक लॉंग टर्मला विचार करता
नक्कीच आयटी हा एक चांगला आणि उत्तम करिअर ऑप्शन आजही आहे. अच्छा. आता आयटी मध्ये जर यायचं म्हटलं तर खूप जास्त अभ्यास करायला पाहिजे, टॉपरच असलं पाहिजे, असं काही असतं का? असं काहीच नाहीये. माझ्याकडे एक स्टुडंट असा होता जो त्याचं कॉलेज जे आहे ते टायर 2 होतं. और टायर 2 और टायर 3 इंजिनिअरिंग कॉलेज मधला तो स्टुडंट होता. त्याच्यामुळे हम्म, स्किल जे आहेत ते त्यावेळेस त्याचे ऍव्हरेजेस होते. साधारण सीजीपीए सुद्धा ऍव्हरेज होता. हम्म, पण आयटीला 2 गोष्टी हव्या असतात. एक, लेटेस्ट टेक्निकल स्किल्स. ते जर आता तुमच्याकडे असतील हम्म, तर मग तुमच्या आधीचं सीजीपीए वगैरे या 99% कंपन्या पाहत नाहीत. हम्म, आणि जर लेटेस्ट गोष्टी अपग्रेड केल्या आणि कम्युनिकेशन वरती थोडंसं इम्प्रूव्ह केलं हम्म. तर नक्कीच आयटी मध्ये एक चांगली सुरुवात होते. आणि त्या मुलाने मला वाटतं जवळपास 6च महिन्यामध्ये ऑलमोस्ट 5 LPAच्या पॅकेज पर्यंत तो पोहोचला होता. हम्म. असे खूप सारे स्टुडंटचे आमचे उदाहरणं आहेत जिथं असं गरजेचं नाही की स्टुडंट्सला टॉपरच पाहिजे. ते अजिबात गरजेचं नाहीये. आयटी फील्ड साठी तरी नक्कीच नाही. आता यात विषय असा पण आहे की टॉपर असणं तुम्ही जसं म्हणतात गरजेचं नसतं, पण जे गावाखेड्याकडचे विद्यार्थी असतात त्यांना पण आयटी मध्ये करिअर करायचंय, पण नक्कीच. परिस्थिती अशी असते की त्यांच्या वडिलांना कर्ज काढावं लागतं किंवा कुठून तरी त्यांचे सेव्हिंग्स वगैरे असतात, शेतात काम करावं लागतं आणि मग त्यांना ते आयटी मध्ये ते जाऊ शकतात वगैरे, असं काही आहे का? म्हणजे खूप जास्त पैसा लागतो का आयटी मध्ये जाण्यासाठी? हे एक चुकीचं वातावरण सध्या तयार करण्यात आलेलं आहे की आयटी मध्ये जायला एखाद्याचं इंजिनिअरिंग झालं, ग्रॅज्युएशन झालं किंवा कुठल्याही फील्ड मधनं, सायन्स स्ट्रीम मधनं असेल, कॉमर्स स्ट्रीम मधनं असेल, कुठल्याही स्ट्रीम मधनं एखाद्या स्टुडंटचं ग्रॅज्युएशन झालं तर आयटी मध्ये जायला खूप जास्त पैसा लागतो. हे एक चुकीचं वातावरण तयार करण्यात आलेलं आहे. पुणे, मुंबई सारख्या मोठ्या मोठ्या सिटीज मधून एक काही चुकीचे मेसेजेस सुद्धा पास होतात की सो असं काही खूप जास्त लाखोंचा खर्च त्याला येत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पूर्ण ग्रॅज्युएशनला एका स्टुडंट्सला ऍव्हरेज जेवढा खर्च येतो त्याच्या फक्त 1% मॅक्स 2% किंवा कदाचित त्याच्यापेक्षाही कमी खर्च येतो अपग्रेडेशन करून आयटी मध्ये जायला. पण आजही असं बऱ्याच ठिकाणी आहे, म्हणजे गावाखेड्याकडेच हा जास्त प्रकार बघायला मिळतो की मुलं काय करतात, मग आर्ट वगैरे काहीतरी घेऊन एखादा कोर्स करून पटकन कुठेतरी जॉईन व्हायचं या हेतूने ते जॉईन करतात. का बरं? की खूप जास्त आपल्याला पैसा लागेल किंवा म्हणजे ते विचारच नाही करत त्या बाबतीत. तर त्यांना किंवा त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगणार? सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, ज्या पालकांना आजही असं वाटतं की माझ्या मुलाने आयटी मध्ये जावं, चांगलं करिअर करावं आणि लगेच नाही पण काही वर्षांनी तरी त्याचं व्यवस्थित लाखोंचं पॅकेज असावं, त्यासाठी त्या पालकांना जरी आयटीतलं काही माहिती असणं हे आता एक्सपेक्टेड नाहीये, पण अगदी बेसिक गोष्टीसाठी ते पालक एकदा तरी येऊन भेटू शकतात, बोलू शकतात, जाणून घेऊ शकतात हाय लेवलवरती गोष्टी, जेणेकरून त्यांनाही हे समजेल की कुठल्या फील्डमध्ये चांगला स्कोप आहे. आपल्या मुलाने किंवा मुलीने कुठल्या फील्डमध्ये आयटी मध्ये जर करिअर केलं तर त्याला किंवा तिला एक चांगलं फ्युचरमध्ये करिअर आहे. आणि शेवटी पालकांनाही, प्रत्येक पालकाला जगामध्ये असं वाटतंच ना की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं एक करिअर हे चांगलं बनावं. आता तुम्ही जसं म्हटलेत की तुम्ही एक हजारो विद्यार्थ्यांचं तुम्ही तुमच्यामुळे त्यांचं करिअर सुरू झालंय वगैरे, तुमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का की जे खूप कमी लो फॅमिलीतून आलेत, बजेट फार कमी आहे आणि ते आता खूप चांगल्या पद्धतीने कुठेतरी काम करतायत? एक स्टुडंट मला आठवतो, त्याचं नाव मी आता इथे सांगणार नाही. सो एक स्टुडंट माझा होता, त्याची अशी परिस्थिती होती की तो जर काही शिकण्यासाठी आलेला आहे पुण्यामध्ये तर त्याला राहण्या खाण्याचे पैसे सुद्धा स्वतःच मॅनेज करणं होतं. फक्त एक 2 व्हीलर त्यावेळेस त्याच्याकडे होते, पण मेहनती खूप होता. लिटरली त्या स्टुडंटचं तो असं करायचा की त्याचं जे काही 4-6 महिन्याचं जोपर्यंत त्याचं लर्निंग होतं ते चालू असताना तो इव्हिनिंगला 4 ते 5 तास शिफ्ट मध्ये तो स्विगी झोमॅटोवरती सुद्धा काम करायचा. का? ऑफकोर्स त्याला माहिती होतं की हे स्विगी झोमॅटोचं जे मी काम करतोय हे माझ्यासाठी एक टेम्पररी सपोर्ट आहे. आणि त्याने त्याचं सर्व्हायवल जे आहे ते मॅनेज केलं, अपग्रेडेशन केलं आणि ऑफकोर्स आता इतकं चांगलं आयटी करिअर त्याचं चालू झालेलं आहे की मी माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचं एक्झाम्पल देतो. सो जर आपण करायचंच ठरवलं आणि इच्छाशक्ती जर असेल तर असं काही खूप अवघड आहे किंवा खूप जास्त रॉकेट सायन्स आहे असं नाही. फक्त ती इच्छाशक्ती मात्र नक्की कुठेतरी पाहिजेच. तुम्ही आयटी करिअर कोच आहात आणि आता बरेचसे विद्यार्थी, बरेचसे पालक तुमच्या म्हणजे त्यांच्या गाठी भेटी असतील जे तुमच्याकडे शिकत आहे असेल. नक्कीच. कसा अनुभव आहे की काय वाटतं की कोणत्या प्रकारचे विद्यार्थी पुढे जातात किंवा त्यांना कशा सपोर्टची गरज असते? म्हणजे फॅमिली सपोर्टची गरज असते की म्हणजे फक्त तुम्ही शिकवतायत म्हणून ते पुढे जात आहेत, की त्यांची मानसिकता कशी असायला पाहिजे की ज्यांनी ती ग्रोथ करू शकतात अजून?
या प्रश्नाचं उत्तर देताना मला महाराष्ट्रातील जे आपले सगळे पालक आहेत, सुजाण पालक आहेत, त्या सर्वांना एक विनंती आपल्या या पॉडकास्टच्या माध्यमातून करायची आहे की जर तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं ग्रॅज्युएशन नुकतंच झालेलं आहे आणि त्या फील्डमध्ये जर अजून त्यांचं करिअर चालू झालेलं नाही, तर त्यांना सर्वात पहिला सपोर्ट हे ना कुठलं इन्स्टिट्यूट करणारे, हे ना कुठली IT कंपनी करणारे, नाही त्यांचे मित्रमंडळी करणारे, कुणीच नाही करणारे. कृपा करून तुम्ही त्यांचा सपोर्ट बना. सगळ्यात अगोदर मोरल सपोर्ट बना. फायनान्शियल सपोर्ट तर त्या मुलाच्या आयुष्यामध्ये 20, 22, 23 वर्ष जे काही त्याची डिग्री कंप्लीट होईपर्यंत तुम्ही तुमच्या मुला मुलींसाठी तर बनलेला आहातच. मग याच सोबत थोडस जर मोरल सपोर्ट जर तुम्ही बनण्याचं काम केलं तर नक्कीच तुमची मुलं हे उत्तम आणि एकदम छान स्वतःचं IT करिअर घडवू शकतात. तिथे आपण त्याला डिमोरलाइज नाही केलं पाहिजे. आताची जर परिस्थिती पाहिली तर आपण हे आजूबाजूला पाहत असाल की खूप जास्त बर्डन आहे, एक समाजाचं बर्डन येतंय आताच्या विद्यार्थ्यांवर, की समाजाचं बर्डन आहे, सोशल मीडियाचं बर्डन आहे, आजूबाजूचे मुलं खूप काहीतरी करतायत, माझी आर्थिक परिस्थिती कमी आहे किंवा काहीही गोष्टी असेल की त्यावरून तो लो फील करतो आणि तो पुढे जाऊ शकत नाही किंवा तो स्वतःला मी नाही जाऊ शकत किंवा मी नाही करू शकत, एक न्यूनगंड मुलांमध्ये तयार होतो. तर यात पालकांनी त्यांना कसा सपोर्ट करायला पाहिजे किंवा एक IT करिअर कोच म्हणून तुम्ही कशा प्रकारे सपोर्ट करता? तुमच्या एक प्रश्नाचं उत्तर देताना मला सर्वांना हे सांगायचं आहे की जो एक स्टुडंट ज्याला आपण सुशिक्षित बेरोजगार म्हणतो किंवा त्याचं त्या मुलाचं किंवा मुलीचं ग्रॅज्युएशन नुकतंच पासआउट झालेलं आहे किंवा 2-3 वर्षापूर्वी पासआउट झालेला आहे, तो मुलगा किंवा मुलगी हे ऑलरेडी खूप साऱ्या फ्रंटवरती खूप लढाया त्यांच्या आयुष्यात लढतायत. कुठली? पहिली गोष्ट, कॉलेज संपले त्यांचे मित्र दुरावतात, दररोजचं हसणं खेळण्याचं वातावरण सुद्धा विसरतात. दुसरी गोष्ट, त्यांना स्वतःच्या करिअरचं खूप जास्त टेन्शन आहे, आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्याबद्दल कन्फ्युजन आहे. तिसरी गोष्ट, त्यांच्या ग्रुपमधल्या एखाद्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा एक चांगला जॉब लागतो, मग ते लगेच आपोआप स्वतःला कम्पेअर करायला लागतात. त्याच्यानंतर लेटेस्ट गोष्टी मार्केटमध्ये AI आहे, जसं आपण खूप साऱ्या गोष्टी ऐकतोय, त्याच्याबद्दल शिकण्याबद्दलचं एक कुठेतरी पिअर प्रेशर आहे. ओके. त्यानंतर बाकीचे सगळे जे नातेवाईक वगैरे क्लोज सर्कल आहे त्यांच्या अपेक्षांचं ओझं आलेलं असतं. त्याला कळतं की अरे आता हे माझ्याकडं एक जबाबदार मुलगा किंवा मुलगी म्हणून पाहतात, आता तरी मी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यानंतर IT कंपनीज मध्ये तो डिफरंट ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करतोय किंवा काय, तिथनं त्याला रिजेक्शन येत आहे, हे पण त्याच्या आयुष्याचं एक पार्ट आहे. सो एवढ्या ठिकाणी तो लढाया लढतोय. होत असताना सगळ्या पालकांना, सुजाण पालकांना माझी एक विनंती आहे की कमीत कमी तुम्ही तरी तुमच्या मुलगा किंवा मुलीसाठी तुमचं घर ही दुसरी युद्धभूमी बनवू नका किंवा युद्धभूमी बनवू देऊ नका. तुम्ही तरी त्याला सपोर्टिव्ह राहा. ओके. बऱ्याच पालकांनी ऑब्झर्व केला असेल, या फेज मध्ये लिटरली मुलं त्यांची किंवा मुली या पालकांसोबत घरामध्ये हसणं खेळणं सुद्धा विसरतात. अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सुद्धा गेलेलं असतं. ते सतत त्या एका टेन्शन मध्ये असतात. सो या ओव्हरऑल सिच्युएशन मध्ये ऍटलीस्ट पालक म्हणून तुम्ही आयुष्यात त्याची पूर्ण डिग्री होईपर्यंत सपोर्ट त्याचा बनलेला आहात, फायनान्शियली, मोरली. अजून काही महिने जर आपण त्याचा सपोर्ट बनलो तर त्यासारखी बेस्ट गोष्ट ही त्या मुलासाठी किंवा मुलीसाठी दुसरी कोणतीच नसणार आहे. आणि हा सपोर्ट आपण बनायचा. आता यालाच जोडून एक प्रश्न आहे पुढचा, की विद्यार्थी काहीतरी करतोय किंवा एखादा निर्णय घेतोय आणि त्यात जर कधी त्याला अपयश आलं तर त्यावरून म्हणजे बऱ्याच मुलांच्या घरात असं होतं की त्यांना प्रेशराईज केलं जातं की तू एक धड नाही करू शकला, तू दुसरं काय करणार आहे, यात पैसा वाया गेलाय, आता एवढा पैसा कसा लावणार. तर मग हे कसं हाताळलं गेलं पाहिजे ह्या गोष्टी? एक पालक म्हणून हे वाटणं साहजिकच आहे की माझ्या मुलाने किंवा मुलीने ग्रॅज्युएशन नंतर काही एखादी गोष्ट शिकण्याचा वगैरे प्रयत्न केला, त्याच्यात त्याला अपयश आलं, त्याच्यात वेळही गेला आणि त्याच्यामध्ये थोडे पैसेही वाया गेले, मान्य. पण आपण जर थोडासा विचार केला, ज्या गोष्टीबद्दल आता आपण बोलतोय ती एक करिअरची गोष्ट आहे जी त्या मुलाचं किंवा मुलीचं पुढचं अख्खं आयुष्य ठरवणार आहे. मग हे साहजिक आहे की एखाद्या वेळेस आपला मुलगा किंवा मुलगी फेल होऊ शकते, त्याने काही त्यांचं पूर्ण आयुष्य संपलेलं नाहीये. आणि आपण कुठल्याही जगातल्या मोठ्या झालेल्या माणसाची जर उदाहरणं पाहिली तर ते एकदा नाही कदाचित 100 वेळा फेल झालेलं आहे. पालक म्हणून आपण आपल्या आयुष्यात साधारणपणे पालकांचं वय हे 40 पेक्षा पुढेच असते. साधारण ज्यांचे मुलं ग्रॅज्युएशन झालेले त्यांनी आपल्या 40 वर्षाच्या आयुष्यात अनुभवाने जर मागे वळून पाहिलं, असं तर नाही ना की पालक म्हणून आपण आयुष्यात कुठल्याच ठिकाणी फेल नाही झालो. आपणही आपल्या आयुष्यात काही मल्टिपल ठिकाणी फेल होत असतो, परत जोमाने जिद्दीने उभं राहत असतो. मग आपल्या मुलांच्या मुलींच्या बाबतीमध्ये ती गोष्ट ऍप्लिकेबल होतेच ना. जर एखाद्या ठिकाणी जर आपला मुलगा किंवा मुलगी फेल झालेली आहे तर त्याचं आयुष्यच संपलेलं आहे
किंवा जगातल्या सगळ्या संधी बंदच झालेल्या आहेत. इतक्या टोकाचं प्रेशरायझिंग जर आपण आपल्या मुलांना किंवा मुलींना केलं तर दुनियेपेक्षा, जगापेक्षा, बाकीच्या बाहेरच्या गोष्टींपेक्षा सर्वात जास्त डिमोरलाइज तर तो स्टुडंट घरातनच होईल. हे आपण अवॉइड करायचं. आता यात असंही होतं की म्हणजे हा फक्त घरातला विषय झाला किंवा त्या विद्यार्थ्यापुरता, त्याच्या पालकापुरता विषय झाला, पण तो जेव्हा बाहेर फिरतो, आता तुम्ही जसं म्हटले की सुशिक्षित बेरोजगार, यावरूनच मी प्रश्न विचारते की तो जेव्हा बाहेर फिरतो तर त्याला समाजाकडून पण टोमणे दिले जातात, एवढं की एखाद्या चहाच्या स्टॉलवर जर तू उभा आहे तर तू म्हणणार की तू काय कमवतो, तुझ्यापेक्षा जास्त तर मी रोजचं कमवतो. तर होतच याच्यामध्ये जसं की तेच ना, की एखाद्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, त्याला अजून जॉब नाही लागला, त्याचं करिअर नाही चालू झालेलं, तर काय होतं, तर पहिली गोष्ट समजा एखाद्या चहाच्या टपरीवर तो चहा प्यायला गेला तर कोणीतरी असं म्हणतं किंवा अगदी चेष्टा मस्करीमध्ये तो चहावाला पण म्हणतो, अरे काय तू इंजिनिअरिंगला एवढे लाखो रुपये खर्च केले, तुझ्यापेक्षा जास्त तर तुला तर जॉब आहे नाही, माझ्या चहाच्या टपरीवर मी समजा महिन्याला 50,000 कमवतो, 60,000 कमवतो, ही गोष्ट होते. एवढं काही मोठे लोक हा पण सल्ला देतो की चल मी तुला एखाद्या ठिकाणी कामाला लावून देतो किंवा कुठे काय. म्हणजे मुलांसाठी फार लाजिरवाणी गोष्ट होऊन जाते. की त्या मोमेंटला डेफिनेटली मुलांना एक निगेटिव्ह वाटणं गरजेचं आहे, पण प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की तो जो कोणी चहावाला, वडापाववाला जो काय आहे ना, त्याचं ते उत्पन्न आता आहे काय 50,000 असेल, 60,000 जे काय आहे ते, पण या मुलाने जर अजून 6 महिने 8 महिने आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थित फोकसने जर हे काम केलं तर पुढच्या 5 वर्षामध्ये याचं पॅकेज लाखोंमध्ये असणार आहे आणि या 50,000 वाल्याचं उत्पन्न वाढून 60,000 70,000. त्याच्यामुळे हे जे टेम्पररी कम्पॅरिझन आहे ना, हे आपण नाही केलं पाहिजे आणि यालाच खूप जास्त स्टुडंट आणि स्टुडंटचे पॅरेंट सुद्धा बळी पडतात. ते नाही केलं पाहिजे. ही एक टेम्पररी फेज आहे. बरं, याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी पण आहे की काय होतं मॅडम, जसं तुम्ही म्हटलात की जर एखादा स्टुडंट बेरोजगारच आहे तर त्याला हे सगळे टोमणे भेटतात समाजाकडून, पण एखाद्याचं नवीन नवीन करिअर चालू झालंय, पहिला जॉब आहे, त्याला त्याच्यामध्ये पगार थोडा कमी, तरी त्या केसमध्ये सुद्धा काय होतं, समाजातून असे टोमणे त्याला ऐकायला मिळतात की अरे काय तू एवढं शिकलास आणि फक्त काय 15,000वर जॉब करतो काय, 20,000वर करतो काय, 25,000वरती करतो काय. त्या सगळ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना अगदी ठामपणे या पॉडकास्टच्या माध्यमातून मला सांगायचंय की एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमच्या करिअरची जस्ट तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि इथपासून पुढचे 5 वर्ष 10 वर्षानंतरचं जी काही सिनारिओ असणार आहे ना, तो त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असणार आहे. त्याच्यामुळे ही जी कंपॅरिझन वाली जी लोक तुमच्यासोबत हे करतात, निगेटिव्हली टोमणे मारतात वगैरे, याच्याकडे दुर्लक्ष करा. सुरुवात आहे आपल्या करिअरची आणि करिअर ही 2-3 वर्षाची गोष्ट नाहीये, करिअर ही वर्षानुवर्षाची गोष्ट आहे, जवळपास पूर्ण आयुष्याची गोष्ट आहे. सो 5 वर्षानंतर 10 वर्षानंतरचं करिअर ज्या फील्डमध्ये तुम्ही काम करताय, किती पॅकेज असणार आहे तुमचं, हे तुम्ही गुगल करून पहा, तुमच्या स्वतःच्या मनाला दिलासा मिळेल. ह्या टेम्पररी कंपॅरिझन पासून आपण स्वतःला नक्कीच वाचवायचं. आता हीच गोष्ट आहे की आपण जरी करिअर करतोय किंवा एखादा जॉब निवडतोय तर महत्वाची गोष्ट असते पैसा. नक्की. आता एखादा फ्रेशर विद्यार्थी जेव्हा जॉब करण्यासाठी ऍप्लिकेशन करतोय, अर्ज करतोय, तर त्यांनी सुरुवात कशी करायला पाहिजे, कितीचं पॅकेज असायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे? तुम्ही 2 गोष्टींबद्दल विचारलं, एक म्हणजे पॅकेज आणि दुसरं म्हणजे कशी सुरुवात करायला पाहिजे. सो कुठल्याही फ्रेशर कॅन्डिडेटला ज्याला आयटी मध्ये करिअर चालू करायचंय, त्याने करिअर चालू करताना त्याच्या पहिल्या वर्षाच्याच इमिजिएट पॅकेजचा विचार नाही करायचा. का? कारण बाकीच्या कंपॅरिझन मध्ये त्याला ते थोडंसं कमीच वाटणार आहे. त्याने फक्त स्वतःला एवढंच करायचंय की ज्या फील्डमध्ये मी स्वतःचं करिअर चालू करतोय, ते भले डेटा सायन्स असेल, डेटा अनालिटिक्स असेल, फुल स्टॅक असेल, कुठलीही फील्ड असेल, त्या फील्डमध्ये 2 वर्षानंतरचं ऍव्हरेज पॅकेज काय आहे आज इंडस्ट्रीमध्ये, 4 वर्षानंतरचं ऍव्हरेज पॅकेज काय, 4 वर्ष एक्सपिरियन्सचं, 10 इयर एक्सपिरियन्सचं काय, हे जरी आकडे पाहिले ना, त्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या निघून जातील. त्याच्यामुळे सुरुवातीला पॅकेज बद्दल आपण खूप जास्त चुजी राहणं थोडंसं धोक्याचं ठरू शकतं. का? जर आपल्याला व्हॅलिड एक्सपिरियन्स मिळतोय त्या जॉब मधनं, तर आपल्याला करिअर मध्ये तो एक्सपिरियन्स पुढे घेऊन जाणार आहे. सो हे जे काय आपल्याला पॅकेज सुरुवातीला असं वाटतं की कमी मिळालंय, त्याच्या नादामध्ये जो आपला व्हॅलिड एक्सपिरियन्स आपला बिल्ड होतोय त्याच्याकडे टोटली दुर्लक्ष होतं मुलाचं. बट ती तर खरी महत्वाची पुढची पायरी आहे जी करिअर मध्ये पुढे घेऊन जाणार आहे.
पॅकेज ऑफकोर्स व्हॅरी होऊ शकतो. सुरुवातीच्या म्हणजे फ्रेशर्सनी पॅकेजकडे लक्ष देण्यापेक्षा मला ज्या सुरुवातीमध्ये मला जो जॉब मिळतोय त्यातून मला किती शिकायला मिळत आहे त्याकडे लक्ष द्यायला हवं. नक्कीच नक्कीच. आता जर बघितलं तर एआयचा जमाना आलेला आहे आणि एआयचं म्हणजे आताचे जे विद्यार्थी आहेत किंवा जे नवीनच जॉईन झालेले आहेत त्यांना फार जास्त दडपण आहे त्यांच्यावर की एआय मुळे आमच्या नोकऱ्या जातील का, म्हणजे एक असुरक्षित वाटायला लागतं, पालकांनाही असुरक्षित वाटायला लागतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? एआय हे फक्त एका एरियाचं नाव आहे बेसिकली आयटी इंडस्ट्रीमध्ये, आणि एआय मुळे नोकऱ्या जाणार. याच्यामध्ये काय होतं की ही जी भीती पसरली ती कशामुळे पसरली की आपण कुठेतरी ऐकतो की एखाद्या कंपनीने 500,000 लोकांना काढलं किंवा मध्यंतरी ती न्यूज खूप व्हायरल झालेली की 12,000 लोकांना काढलं. पण टीसीएसच्या इंडियाचा जो करंट हेड काउंट आहे, गुगल जरी केलं तर तो आय थिंक 3.5 लाख वगैरे काहीतरी इंडियाचा अकाउंट आहे. सो 3.5 लाखापैकी 12,000 हा किती टक्के होतो? 0.0 समथिंग. सो जगातल्या कुठल्याही कंपनीमध्ये हजारो मध्ये एखादा माणूस असा असतोच जो व्यवस्थित काम नाही करत. पण काय होतं, त्या 12,000ला इतकं फुगून दाखवलं जातं तो आकडा, पण कोणी हेच सांगतच नाही. कारण टीआरपी साठी प्रत्येकाला निगेटिव्ह बाजू मोठी करून दाखवायची, पण हे नाही सांगत की 3.5 लाख पैकी 12,000 लोक. तेवढं तर क्वाईट ऑब्वियस आहे, त्याच्यामध्ये काहीच शॉकिंग नाही. कारण मग एखाद्या कंपनीतला एक जरी एम्प्लॉय काढला तर त्याचा परिणाम त्या कंपनीवर पण होतो आणि तिथले जे काही दुसरे एम्प्लॉय आहेत त्यावर का काढलं गेलं याचं कारणही तर असतं ना. जर नवीन टेक्नॉलॉजी, आयटी ही हायली टेक्नॉलॉजी ओरिएंटेड फील्ड आहे. सो जर नवीन गोष्टी शिकायला आपण प्राधान्य नाही दिलं, आपण नाही नवीन गोष्टी शिकलो, तर मग मात्र कुठली जगातल्या कुठल्याही फील्डमध्ये आपला टिकाव लागणं हे इम्पॉसिबल आहे. जो कुठला व्यक्ती नवीन गोष्टी शिकायला कॅपेबल नाहीये किंवा त्याच्यामध्ये तो इंटरेस्ट दाखवत नाही, वेळ देत नाही, अशाच लोकांना फक्त काढलं जात, आणि ते जगातल्या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आहे. आता यात असेही आपले काही प्रेक्षक असू शकतात की जे एआय मुळे त्यांना जॉब त्यांचा गेला असेल किंवा एआय मुळे जरी नसेल तरी जॉब गेला असेल, तर त्या लोकांना तुम्ही काय सांगाल? त्यांना मला एवढंच सांगायचं की ज्या कुठल्या फील्डमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, 1 वर्ष 2 वर्ष किंवा 6 महिने जे काय, त्या फील्डमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीज कुठल्या आहेत हे फक्त तुम्ही सर्च करणे आणि ते लेटेस्ट स्किल सेट आपण शिकून घेणे. कारण जर आयटी मध्ये लेटेस्ट स्किल सेट तुमच्या रिझ्युमेवरती आहेत, तुम्हाला त्याच्यावरती थरोली काम करता येत आहे, तर मात्र 100% तुम्हाला जॉब आहेच आहे. फक्त ते स्किल सेट शोधायचे. आपण जर एखाद्या गोष्टीला खूप ओल्ड स्किल सेट असेल आपला आणि आपण त्याला स्टक असेल, तर मग मात्र आपलं करिअर त्याच्यामध्ये आपलं टिकाव लागणं हे इम्पॉसिबल आहे. नवीन गोष्टी आपण सातत्याने शिकत राहायला पाहिजे. एवढाच फॉर्म्युला आहे आयटी मध्ये लॉंग टर्म, सिक्युअर आणि लाखोंचं पॅकेज देणारं करिअर करण्याचा. आता जर एखाद्याचा जॉब गेलेला असणार आहे आणि तो पण जर कधी हा पॉडकास्ट बघत असेल तर त्याला काय सांगाल? त्याला मला एकच सांगायचंय, कारण ते स्वतःला फार डाऊन फील करतात किंवा खूप लाजिरवाणे, बरेच जण सांगतही नाही असं मला काढून टाकलंय असं नाही सांगत, मी सोडलंय असं सांगतात. हो नक्कीच. सो त्या सगळ्या आपला असं जर कोणी विद्यार्थी मित्र असेल तर त्यांना मला या पॉडकास्टच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. जगातल्या सगळ्या अपॉर्च्युनिटी संपलेल्या नाहीयेत. एक टेम्पररी अपॉर्च्युनिटी तुमच्या हातातून गेली, जिथं ठीक आहे जे काही प्रॉब्लेम झाले असतील. सो जो तुमच्या ज्या स्किल्स मध्ये तुम्ही ऍक्च्युअल काम केलेलं आहे त्याला चांगलं ब्रशअप करा, याच्यावरती लवकरात लवकर कुठे जॉब मिळतोय का ते पहा. दुसरी गोष्ट, त्याच टेक्नॉलॉजीशी रिलेटेड ऍडव्हान्स काही गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहेत ज्या आयटी इंडस्ट्रीमध्ये डिमांडेड आहे, ज्याची रिक्वायरमेंट आहे, त्या इमिजिएटली या दिवसापासून शिकायला सुरुवात करा. सो तुमचा जो पास्ट एक्सपिरियन्स मध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही बेसिक शिकलेला आहात त्या याच्यावरती काम केलेलं आहे तो, आणि त्याच्यावरती एक लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं लेटेस्ट स्किल सेट जो त्या फील्ड मधला आहे, ह्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने जॉब तुम्हाला मिळणारच आहे. आणि बऱ्याचदा हे होतं की अगोदरच्या जॉब पेक्षा 4 पटीने चांगला आणि बेटर पॅकेजचा जॉब अशा लोकांना मिळतो. फक्त थोडासा पेशन्स ठेवणं आहे. दिस इज नॉट द एंड ऑफ द वर्ल्ड. आता मुलींच्या बाबतीतही अशा बऱ्याच गोष्टी असतात की मुलींना स्वतःचं आयटी करिअर पण घडवायचं असतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं, आर्थिक परिस्थिती आपणही सुधरवू शकतो असा एक त्यांच्यात कॉन्फिडन्स असतो. मग बऱ्याचदा असं होतं की पालकांकडून एका काळानंतर किंवा हा बस झालं तू एवढी शिकली किंवा बस झालं तू एवढं 2 वर्ष जॉब केला खूप झालं, म्हणजे आपण यांना सुशिक्षित बेरोजगार गृहिणी असं म्हणू शकतो की त्यांना पुढे जाऊन गृहिणीच व्हावं लागतं. किंवा सहसा त्यांचे जे काही ज्यांच्यासोबत लग्न करतात किंवा सासरची मंडळी असतात ते जॉब करिअर वगैरे करू देत नाही. तशा पालकांना किंवा त्या मुलींना तुम्ही काय सांगाल? म्हणून तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी तर काही केसमध्ये अशा पण गोष्टी पाहिलेल्या आहेत की मुलीचं ग्रॅज्युएशन चालू असतं, जी काही कुठली डिग्री आहे,
फायनल इयरची फक्त घरचे वाट पाहत असतात आणि त्याच्या अगोदरच त्यांनी एखादा मुलगा पाहूनही शोधूनही ठेवलेला असतो की फक्त ग्रॅज्युएशन झालं, शेवटचा पेपर झाला की नंतर लगेच लग्नाची बोलणी करायची आणि मुलीचं लग्न उरकून टाकायचं. पण या केसमध्ये मला पालकांना हे सांगायचंय, त्यांना ही विनंती करायची की एक पालक म्हणून तुम्ही फायनान्शियली आणि मोरली तुमच्या मुलीच्या पाठीशी उभे राहिलेला तिचं पूर्ण ग्रॅज्युएशन होईपर्यंत, आणि मग या ग्रॅज्युएशनचा आउटपुट काय तुमच्या मुलीला मिळत आहे त्याचा आउटपुट फक्त एवढं ठेवू नका की तिला एक वेल एज्युकेटेड आणि एक चांगला जॉब करणारा मुलगा एक नवरा म्हणून मिळेल, हे नाहीये त्याचा आउटपुट. सो त्याचं आउटपुट हे आहे की तुमची मुलगी जिला तुम्ही एवढं ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवलेलं आहे ती कॅपेबल आहे, सक्षम आहे स्वतःच्या पायावरती उभं राहायला, स्वतःचं करिअर करायला, जेणेकरून आजकालच्या जमान्यामध्ये ही रियालिटी झालेली आहे की जर एखाद्या घराची चांगली प्रगती व्हायचं असेल तर नवरा बायको या दोघांचा एक हातभार असणं त्या संसाराला फायनान्शियली सुद्धा, करिअर वाईज सुद्धा, हे जास्त चांगलं झालेलं आहे, हे गरजेचं झालेलं आहे. सो मग त्याचं जे मेन आउटपुट आहे तेच जर आपण आपल्या मुलीला एक पालक म्हणून घेऊ देत नसू तर मग तिला ग्रॅज्युएशनचं पूर्ण जे शिक्षण आपण केलेलं आहे त्यासाठी जो खर्च केलेला आहे त्याचा खरंच काय फायदा, ही एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट मी एकदा हे पण पाहिलेलं आहे की एक स्टुडंट माझी होती जी आता काही महिन्यापूर्वीच तिचं स्पेशलायझेशन जे आहे ते कम्प्लीट झालं आणि आता एक चांगला आयटी करिअर चालू झालं. सो तिचं सुद्धा ग्रॅज्युएशन झालं आणि आपल्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये ग्रॅज्युएशन झालं की लगेच एक चांगला ग्रॅज्युएट नोकरी करणारा मुलगा पाहून लग्न सुद्धा झालं आणि त्यानंतर तिच्या ज्या बाकीच्या बॅचमेट्स आहेत या कुठेतरी त्यांच्या करिअरमध्ये आधी सेट झाल्या, मग फॅमिलीमध्ये ऑफकोर्स परिवाराच्या गोष्टीमध्ये पण त्या लाईफमध्ये सेट झाल्या. हे पाहिलं सतत एक कम्पॅरिझन तिच्या मनामध्ये होत होतं की अरे मी सुद्धा यांच्याच बॅच मधली आहे, सेम एज्युकेशन मी सुद्धा घेतलेलं आहे आणि मला माझ्या फॅमिलीसाठी फायनान्शियली करिअर वाईज माझ्या मुलाबाळांसाठी काहीच नाही करता येत. आणि रडत रडत तिने या गोष्टीचा दोष कुठेतरी आपल्या आई वडिलांनाच दिला की आई वडिलांनी मला एवढं तर केलं की खर्च केला, ग्रॅज्युएशन केलं, पण त्यानंतर माझं करिअर चालू होण्यासाठी ना मला वेळ अजिबात नाही. मग जर आपली मुलगी आयुष्यामध्ये पुढे गेल्यावर अशा प्रकारे आपल्याला मनातून, भले ती त्या पालकांना बोलून नाही दाखवत ऑफकोर्स, पण मनातून जर दोष देणार असेल तर त्याचं जे बेस्ट आउटपुट आहे ते आपल्या मुलीला घेऊ द्या. कुठेतरी जे नातेवाईक असतात जे अगदी रांगच लावतात आपल्या घरी की अरे मुलीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, बरं याच्यामध्ये पालकांची सुद्धा चूक नसते पूर्णपणे. जगातल्या प्रत्येक पालकांना या क्षणी हेच वाटतं की माझ्या मुलीचं सुद्धा चांगलं करिअर व्हावं, ती स्वतःच्या पायावरती उभी राहावी, सक्षम व्हावी. पण होतं काय, आपल्या समाजामध्ये जे बाकीचे सगळे रिलेटिव्ह मंडळीज आहेत, नातेवाईक मंडळीज आहेत, गावातली मंडळीज आहेत, ते अचानकपणे अगदी मुलांची एक लाईनच लावायला चालू करतात. आई वडिलांसमोर आता तर ग्रॅज्युएशन झालंय, आता अजून काय करणार, आता अजून किती मुलीला तू असंच ठेवणार, तसं कधी लग्न लावून देतो. मग ते कुठेतरी बर्डनिंग त्या पॅरेंट्स वरती पण येत जातं. पण अशा सगळ्या पालकांना मला सांगायचं आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना या आयुष्याच्या खूप टेम्पररी फेज आहेत. जर तुम्ही थोडासा अजून विश्वास आणि वेळ तुमच्या मुलीला दिला आणि जेव्हा ती एक उत्तम करिअर करते त्याचसोबत ती एक आपली फॅमिली सुद्धा व्यवस्थित सांभाळते, हे कॉम्बिनेशन आयुष्यभर आनंदाने पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल, रॅदर दॅन मुलीचं फक्त ग्रॅज्युएशन झालंय, लगेच लग्न करून दिलेलं आहे आणि मग ती फक्त वेल एज्युकेटेड पण तुम्ही म्हटलं तसं फक्तच गृहिणी बनून राहिली. सो पालकांनी थोडस या गोष्टीला, समाजाला थांबवून ठेवणे, त्या गोष्टी आपल्या दाराच्या उंबऱ्यातून आत न येऊ देणे. कुणी काय म्हटलं की मुलीला काय शिकव, आता तिचं ग्रॅज्युएशन झालंय, कधी लग्नाचं बघायचं काय, होला हो मराठीत म्हणतात ना, होला हो नाहीला नाही, त्या गोष्टी ऐकून तिथेच सोडून देणे. आपल्या मुलीला विश्वासात घेऊन बोलणे, विचारणे की आता हे ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, तुला आता एक्झॅक्टली नेमकं कधी तुला कुठल्या याच्यामध्ये जॉब चालू करायचा आहे, काय करायचंय, त्याच्यासाठी काही स्पेशलायझेशन, काही गोष्टी अजून अपग्रेड करायची, शिकायची गरज आहे का. असं जर असेल तर ती त्या मुलीसाठी अगदी ते घर म्हणजे त्या मुलीसाठी स्वर्गापेक्षाही जास्त चांगलं आणि एक आनंददायी असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. मग आता यात असं पण होतं की पालक काय करतायत, म्हणजे सध्याची पिढी जर कधी आपण बघितली तर की सगळीकडे स्पर्धा आहे, सगळीकडे सगळ्या मुली शिकतायत, सगळ्या मुलांना पण आता मुलगी पाहिजे तर शिकलेली पाहिजे, जॉब करणारी पाहिजे, पण मग जॉब करू द्यायचा की नाही द्यायचा हा निर्णय त्यांचा असतो. मग अशा मुलींना किंवा ते जे काही पालक आहे किंवा ते जे सासरची मंडळी आहेत, या सगळ्यांमुळे तिच्या स्वप्नांना कुठेतरी पूर्णविराम तिला लावावा लागतो. या केसमध्ये कसं होतं मॅडम, दुर्दैवाने एक सिच्युएशन जवळपास महाराष्ट्रातल्या
खूप साऱ्या मुलींच्या केसमध्ये होते की जर मुलगी वेल ग्रॅज्युएट आहे आणि घरच्यांनी वेल एज्युकेटेड आहे, पण तिचं करिअर अजून नाही चालू झालं, घरच्यांनी असं म्हटलं की एखादा चांगला मुलगा किंवा त्याचं स्थळ सेटल आलं मुलगा. हा, तर मग घरचे काय म्हणतात त्यावेळेस दोन्ही मुलाच्या घरचे काय म्हणतात, काही प्रॉब्लेम नाही, मुली लग्न होऊ द्या, आमचा काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्या मुलीला आम्ही पुढे जे काही तिला अजून जास्त शिकायचं असेल ते शिकून देऊ किंवा त्याच्यानंतर तिला जॉबही करून देऊ. हे सगळं लग्न होईपर्यंत होतं. एकदा लग्न होतं मग त्या मुलीच्या खांद्यावरती कुठेतरी संसाराची इतकी जबाबदारी टाकली जाते, त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तिला इतकं दाबून टाकलं जातं बेसिकली, जेणेकरून ती स्वतःचा करिअरचा विचारच करत नाही. त्यात असंही होतं की मग घरचे हेच म्हणतात की तुझा नवरा कमवताय किंवा आम्ही तुला सेटल बघून दिलेलं आहे, तर मग घे ऐकून किंवा घे ऍडजस्ट करून, तुला काय करायची गरज आहे, तू घरच सांभाळ. हे टोमणे असतात. हे जे टोमणे आहेत हे आपल्या मागच्या पिढीमध्ये एक वेळ ठीक होते, पण आजकाल जो महागाईचा जमाना आहे किंवा जी काही आपली स्वप्न आपली अँबिशन्स आहेत ते पाहता खरंच फायनान्शियली मुलगा आणि मुलगी म्हणजे हजबंड वाईफ या दोघांनी पण जर घराला सपोर्ट केला तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट ज्या चांगल्या बेटर अँड बेटर लाईफ ते त्यांच्या मुलाबाळांना देऊ शकतात याच्यावरती. कारण कुठेतरी दोनच हाताला लिमिटेशन पडतात. थोडंसं अनस्टेबल जॉबचं मार्केट वातावरण आजकाल झालेलं आहे. अगदी आपल्या वडिलांच्या पिढीमध्ये जसं होतं, जसं की माझे स्वतःचे वडील, त्यांनी जॉब चालू केला ते तरुण असताना आणि 58व्या वर्षी ते सेम कंपनीतून रिटायर झाले. ही वडिलांच्या पिढीतली गोष्ट आहे. एक 7-8 वर्ष 5-6 वर्षापूर्वी ते रिटायर झाले. पण ही सिच्युएशन आज नाहीये. सो आपल्या पालकांनी सुद्धा त्या नजरेतून आताच्या पिढीला नाही पाहिलं पाहिजे, कारण गोष्टी खूप वेगाने बदलत आहेत. सो आपला मुलगा सुद्धा म्हणजे आणि मुलगी सुद्धा हे सुद्धा तितके इक्वल कॅपेबल असतील याचा विचार आधी पालकांनी केला पाहिजे. समाजाच्या दोन गोष्टी बाजूला सारून हो बाबा माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, मी ठरवेल काय करायचं त्यांच्या, असं कुठेतरी गरज पडली तर समाजाला ठामपणे सांगितलं पाहिजे की माझ्या उंबऱ्याच्या आतली गोष्ट आहे, मी ठरवेल, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. असं जर एक सुरक्षित वातावरण असेल ना तर अशा घरातल्या मुलांना मुलींना खूप एक चांगला आधार मिळतो आणि ते दुप्पट मेहनत घेतात. ग्रो होण्यासाठी तो संघर्ष पण कमी होतो. त्यांनाही जाणवतं ना की आपल्या पालकांनी आपल्यावरती विश्वास टाकलाय, मग ते सुद्धा त्या विश्वासाचं चीज करण्यासाठी दुप्पट जोमाने मेहनत घेतात. हे सुद्धा मी पाहिलं. तेच म्हणते की एक संघर्ष म्हणजे जो हा संघर्ष पार करून आपल्याला तो टप्प्यात जायचा आहे, तो संघर्षातून थोडा मोकळा होऊन तो पुढे कॉन्सन्ट्रेट करू शकतो. नक्कीच. आणि हे होतच. त्याच्यामुळे हा पालकांचा रोल मुलांच्या आयटी करिअरच्या दृष्टीने खूप जास्त गरजेचा आहे. सो सगळ्यात बेस्ट सिच्युएशन तर हीच असेल. आता जर अशी एखादी मुलगी असेल जी आपला पॉडकास्ट वगैरे बघतीये, तर तिला तुम्ही काय सल्ला द्याल की आयटी मध्ये ती कसं करिअर करू शकते? दोनच गोष्टी, टेक्निकल स्किल जे लेटेस्ट आहेत ते अपग्रेड करणं आहे आणि कम्युनिकेशन स्किल्स वरती थोडंसं फोकस करणार आहे. सो जर आता एखादी मुलगी जर ग्रॅज्युएट आहे जी हा पॉडकास्ट पाहतीये, तर ऑफकोर्स त्यांनी त्यांचे ग्रॅज्युएशनचे सगळे पेपर इंग्लिशमध्येच लिहिलेले आहेत, म्हणजे त्यांचं रिटर्न कम्युनिकेशन व्यवस्थित आहेच ऑलरेडी, म्हणून तर ते ग्रॅज्युएशन पास झाले ना. फक्त व्हर्बल वरती थोडंसं इम्प्रूव्ह करणे आणि ज्या कुठल्या फील्डमध्ये आयटी मध्ये करिअर करायचं ओके त्यातल्या लेटेस्ट गोष्टी सध्या शिकून घेतल्या पाहिजे. कारण आयटी कंपनीज मध्ये सुद्धा इंडियन सोसायटीमध्ये ही गोष्ट ऍक्सेप्टेड आहे. एचआरला सुद्धा माहित आहे की ग्रॅज्युएशन नंतर समजा एखाद्या मुलीचं जर लग्न झालं, 1-2 वर्ष संसाराची जबाबदारी असते, त्यानंतर मुलाबाळांची जबाबदारी असते, हे करताना 4-6 वर्षाचा करिअर गॅप होतो. हे नॅचरल रिझन आयटी कंपनीज मध्ये एचआर कडून ऍक्सेप्टेड आहे. 90% जास्त कंपनीज अशा आहेत ज्या जर मुलींच्या केसमध्ये आणि इव्हन मुलांच्या केसमध्ये सुद्धा 4-6 वर्षांचा जर त्यांचा करिअर गॅप असेल ड्यू टू दिस थिंग, मॅरेज अँड फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, मुलींच्या केसमध्ये ऑफकोर्स, तर त्यांच्या रिझ्युमेला ते निगेटिव्हली पाहत नाहीत, कारण ही सोसायटी अनुभव एकदा आला म्हणजे तो अनुभव असणारच आहे. फक्त कंपनीज हे मात्र नक्की अपेक्षा ठेवतात की जे लेटेस्ट स्किल्स आहेत ते मात्र आता इंटरव्ह्यूला येताना त्या मुलीकडे किंवा त्या मुलाकडे पाहिजे, एवढीच अपेक्षा कंपन्यांची असते. पण मग तिला आता तोच विषय की तिला परत नवऱ्याला सांगावं लागणार की मला करायचंय करिअर किंवा काय. या केसमध्ये आजकाल अशा खूप साऱ्या रील्स व्हायरल होतात. आजकाल आपण या गोष्टीला खूप ग्लॉरिफाय करून दाखवलं जातं की दिवाळी पाडवा आला मग नवरा काहीतरी छानसं गिफ्ट देतो बायकोला किंवा बाकीचे काही ऑकेजन्स असतात. सो अशा केसमध्ये ज्या आपल्या ज्या भगिनी आहेत, ज्या आपल्या बहिणी आहेत, त्या हा पॉडकास्ट पाहतायत,
त्यांना मला हे सांगायचं आहे की फक्त 1 वर्ष नवऱ्याला कुठला सोन्याचा दागिना मागू नका, कुठला चांदीचं काहीच मागू नका, ना काही नवीन साडी, ना काही नवीन शॉपिंग मागू नका. त्याला म्हणा मला असे स्किल शिकायला मदत कर जे मला सुद्धा कॅपेबल बनवतील आणि तुमच्यासोबत मला सुद्धा आपल्या संसाराला हातभार लावण्यासाठी, चांगलं करिअर घडवण्यासाठी एक इलिजिबल बनवतील आणि 2 हाताने काम करण्याऐवजी आपण 4 हातांनी काम करूया दोघे मिळून आणि आपल्या संसाराला, आपल्याला घराला अजून पुढे घेऊन जाऊया. 99% जे त्या मुलीचा जो नवरा आहे तो सुद्धा सकारात्मकतेनेच आपल्या बायकोसाठी ही गोष्ट नक्कीच करेल. करतात. आमच्या खूप साऱ्या स्टुडंटच्या केसमध्ये ही सिच्युएशन पॉझिटिव्हली झालेली आहे. आता आपण बऱ्याच गोष्टींवर बोललोय की मुलांचं आयुष्य, पालकांनी कसं सपोर्ट करायला पाहिजे, मुलींचं आयुष्य कसं असतं. पण आता जर आयटीत यायचं आहे तर आयटीत येऊ पाहणारे जे काही नवीन आहेत किंवा ज्यांनी केलेलं आहे, म्हणजे शिक्षण वगैरे झालंय पण जॉब नाही करता आला काही कारणास्तव, या पोरांसाठी काय संधी आहे? पहिली गोष्ट, आयटी मध्ये 3 एरियाज असे ज्याच्यामध्ये सध्या लॉंग टर्म पुढचे 15-20 वर्ष तरी चांगलं करेल. पहिली गोष्ट आहे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज. डेटा सायन्स असेल, डेटा अनालिटिक्स असेल, कारण आजकालचं सगळं जग हे डेटावरती चालतंय. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कोर लॉजिक डेव्हलपमेंट. सो जो बेसिक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे जिथे त्याला स्वतःचं लॉजिक इम्प्लिमेंट करून बॅकएंड प्लस फ्रंट एंड या दोन्ही गोष्टींचा यूज करून चांगलं सॉफ्टवेअर डेव्हलप करायचंय, त्याला मरण नाहीये. कितीही एआय येऊ द्या, कितीही ऑटोमॅटिक कोडिंग येऊ द्या, पण एक डेव्हलपरचं एक स्वतःचं जे लॉजिक आहे ह्युमन म्हणून ते लागतंच लागतं. आणि तिसरी गोष्ट आहे की क्लाउड रिलेटेड टेक्नॉलॉजीज, कारण आजकालचे जे सगळे सॉफ्टवेअर्स आहेत ते क्लाउडवरती होस्टेड असतात, लोकल सर्व्हरवरती काहीच नसतं. सो ह्याच्या काही गोष्टी आहेत. या एरियाजमध्ये जे नवीन आयटी मध्ये स्वतःचं करिअर चालू करू पाहणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे स्टुडंट्स आपल्या एस इन्फोटेकचे हे प्लेसमेंट सुद्धा घेत आहेत, प्लेस होत आहेत आपल्या प्लेसमेंट टीम कडूनच ऑफकोर्स या फील्डमध्ये. सो डेफिनेटली चांगलं उत्तम करिअर या फील्डमध्ये आहेच. मग त्यांनी सुरुवात कुठून करायला पाहिजे या संदर्भात? आता 2 गोष्टी. जे स्टुडंट्स ऑलरेडी कॉलेजला आहेत, मला त्यांना हे सांगायचं की तुमच्या कॉलेजच्या डे 1 पासूनच तुम्ही या गोष्टीची सुरुवात करा. कारण अगोदर फर्स्ट इयर मध्ये बेसिक कन्सेप्ट शिकण्यावरती फोकस करा. मग सेकंड इयर मध्ये मे बी थोड्याशा उप्स कन्सेप्ट रिलेटेड जास्त गोष्टी आणि त्यानंतर काही थोड्याशा ऍडव्हान्स गोष्टी. थर्ड इयरला सगळ्यात महत्वाचं जो काही तुमचा मिनी प्रोजेक्ट आहे तो स्वतःच्या स्वतः करा. तुमचे जे टीचर्स आहेत त्यांना विश्वासात घ्या. त्यांना हे सांगा, कॉलेजमधले जे टीचर आहेत, प्रोफेसर, त्यांना की हा प्रोजेक्टची एकही लाईन मी ऑनलाईन गायडन्स घेईल पण मी कॉपी पेस्ट करून प्रोजेक्ट विकत घेणार नाही. ते शिक्षक तुम्हाला 99% हे सांगतील, 100% की तू स्वतः प्रयत्न कर, तुझा प्रोजेक्टचा आउटपुट नाही आलं तरी चालेल, तू खूप छान प्रयत्न केला, याच्यासाठी सुद्धा मी तुला उत्तम मार्क देणार आहे. हा माझा विश्वास आहे की सगळे टीचर करतील. स्वतः प्रोजेक्ट करायचा. फायनल इयर मध्ये मॅक्झिमम इंटर्नशिपसाठी ट्राय करायचंय आणि ज्या फील्डमध्ये जायचंय लेटेस्ट त्या फील्डच्या जी कुठला करिअर ट्रॅक ते सिलेक्ट करणार, त्या लेटेस्ट गोष्टी फायनल इयरला असतानाच आपण पुढचं अपग्रेडेशन करायचं, शिकून घ्यायचं, जेणेकरून फायनल इयरचा जो शेवटचा पेपर आहे तो दिला की त्याच्या पुढच्या दिवसापासून आपण आपल्या प्लेसमेंटच्या प्रोसेससाठी इलिजिबल झालं पाहिजे. ही गोष्ट झाली जे स्टुडंट कॉलेजमध्ये आहेत त्यांच्यासाठी. आणि जे स्टुडंट कॉलेजमधून ऑलरेडी पासआउट झालेले आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर या गोष्टी शिकणे, याच्याशिवाय तर दुसरा कुठला पर्यायच नाही. कारण जर आपण अजून डिले केलं तर करिअर गॅप वाढत जातो आणि जेवढा करिअर गॅप वाढत जातो तेवढ्या मिळणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज थोड्याशा प्रमाणात तरी कमी होतात. सो त्या सिच्युएशन मध्ये स्वतःहून कशाला जायचं, राईट? आपण जर कधी बघितलं तर आता सध्या खूप जास्त म्हणजे आधुनिक आहोत, आपण आधुनिक याच्यातच जगतोय. खूप जास्त नोकरी संदर्भातले पोर्टल्स आहेत, पण मग त्यावरून नोकऱ्या का मिळत नाही फ्रेशर्स पोरांना? याचं उत्तर असं आहे की कुठलाही जॉब पोर्टल्स हे फ्रेशरसाठी नाहीच आहे आणि हे फ्रेशर स्टुडंटला समजायला वर्षानुवर्षाचा वेळ लागतो. काहींना 4 महिन्यात समजतं, काहींना 6 महिन्यात समजतं, काहींना 1-2 वर्षही लागतात. माझ्याकडे एक स्टुडंट आला होता ज्याने जॉब पोर्टल्स वरती लिटरली त्याने काउंट आणि पूर्ण लिस्ट आणली होती. 438 जॉब ऍप्लिकेशन्सला, फ्रेशरच्या जॉब ऍप्लिकेशनला त्याने वेगळ्या वेगळ्या जे Naukri.com जे कुठले पोर्टल आहेस ना तिथनं त्याने अप्लाय केलं होतं आणि एकाचाही कॉल बॅक नव्हता आला. का? त्याचं रिझन असं आहे, जेव्हा आपण एक फ्रेशर आहोत तेव्हा साधारण सगळ्यांची डिग्री सेम आहे, स्किल सेट सेम आहे, ग्रॅज्युएशन सेम आहे, बेसिक गोष्टी सेम. तर मग जवळपास 12 लाख तर फक्त इंजिनियरच एका वर्षात इंडियातनं पास आउट होतात. ह्या सगळ्यांचे पण रिझ्युमे तिथे आहेत ना. तर मग आयटी कंपनी तुमचाच रिझ्युमे का सिलेक्ट करेल? आणि तेवढा वेळ जगातल्या कुठल्याही कंपनीच्या HR कडे नाहीये. सो जॉब पोर्टल्स हे फ्रेशरसाठी नाहीयेत,
ते खूप उत्तम आहे जेव्हा तुमच्याकडे 2+ इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. कारण जगातली कुठलीही आयटी कंपनी त्या जॉब पोर्टल्स वरती एक्सपिरियन्स कॅन्डिडेट सर्च करायला जाते, फ्रेशर्स नाही. आणि म्हणूनच फ्रेशरसाठी ते आपले एस इन्फोटेक सारखे इन्स्टिट्यूट सोबत टाईप करतात की आमचं जे काही फ्रेशर कॅन्डिडेटचं हायरिंग आहे ते इन्स्टिट्यूट थ्रू आम्ही करू, कारण त्या स्टुडंट्सनी अपग्रेडेशनचे जे काही लेटेस्ट कोर्सेस आहेत ते तुमच्या इथनं केलेले आहेत. हा त्याचा. आणि आता तुम्ही म्हणताय की क्लासेस करायला पाहिजे वगैरे, पण युट्यूबवर सगळी माहिती आहे, मग क्लासेस का करायला पाहिजे? त्याचं एक कारण आहे. आपण जे आपलं पहिलीपासनं आपल्या ग्रॅज्युएशन पर्यंत जवळपास 10वी-12वीचे 12 वर्ष, ग्रॅज्युएशनचे 3-4 म्हणजे 15 ते 16 वर्ष जे आपण शिकलोय, तर आपला ब्रेन जो डेव्हलप झालाय तो कुठल्या वेने शिकायला डेव्हलप झालाय. अच्छा. तर आपल्याला शाळेमध्ये कुणीतरी व्यक्ती समोर लाईव्ह शिकवतात की ही गणित असेल, जे काय असेल ते. त्यानंतर आपलं ब्रेन ते आपण ग्रास्प करतो. त्यानंतर त्या गोष्टी आपण स्वतः इम्प्लिमेंट करतो आणि आपल्याला काही डाऊट क्वेरी असेल तर आपण आपल्या शाळेतल्या शिक्षकांना किंवा कॉलेजच्या प्रोफेसर्सला विचारतो. सो आपल्या ब्रेनला जी शिकण्याची सवय, खास करून टेक्निकल गोष्टी शिकण्याची जी सवय आहे ना, ती 2 वे कम्युनिकेशन मधनं आहे. पहिलीपासून ते ग्रॅज्युएशन पर्यंत आपला ब्रेन अशा पद्धतीने डेव्हलप झालेला आहे की कुणीतरी मला समोर शिकवेल, कुणीतरी व्यक्ती ऍक्च्युअली तिथे प्रेझेंट असेल. दॅट विल बी द 2 वे कम्युनिकेशन. ही सवय आपल्या ब्रेनला आहे. आणि 16 वर्षाच्या त्या सवयीनंतर आपण अचानक ती सवय ब्रेक केली आणि कुठल्याही अशा युट्यूब वगैरे तुम्ही पोर्टलची नाव सांगितली जिथं 1 वे कम्युनिकेशन आहे, जिथं ती व्यक्ती शिकवत आहे असं आहे असं असं, ओके, मला काही डाऊट क्वेरी आल्यावर विचारणार कुणाला? ती पहिली तुम्ही कमेंट करणार, मग ती कमेंट कधी पाहिली जाणार, पाहणार, प्रश्न जो आहे तो तसाच राहील. सो आपल्या ब्रेनचा जो शिकण्याचा पॅटर्न आहे तोच आपण टोटली डिनाय करतोय. त्याला अगदी विरुद्ध दिशेने शिकायला भाग पडतोय आणि मग तो शिकत नाही. तर तो तेवढ्या फास्ट ग्रॅस्प करत नाही आणि हे समजायलाच वर्षानुवर्षांचा वेळ जातो काही स्टुडंटचा आणि मग गॅप वाढतो. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, चला मी म्हणतो की जो एखादा टॉपर 1 or 2% स्टुडंट आहे त्यांचं तेवढं चांगलं ग्रास्पिंग आहे की ते युट्यूबवरनं 1 वेने शिकू पण शकतात. पण आपल्याला फक्त शिकून थांबायचं नाही, आपल्याला प्लेसमेंटही त्या फील्डमध्ये हवी. सो युट्यूब चॅनल तुम्हाला प्लेसमेंट नाही देणार, ते तुमचा कुठेच इंटरव्ह्यू नाही अरेंज करणार. त्यासाठी एक डेडिकेटेड प्लेसमेंट टीम हवी आहे जी तुमच्या प्लेसमेंटवरती काम करते. त्याचे आणि ह्याच गोष्टीमुळे आपल्याला क्लासेसची गरज पडते. आता मग जर एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग आता चांगला क्लास जर निवडायचा आहे तर तो कशा पद्धतीने निवडायला पाहिजे? याच्यामध्ये कसं आहे मॅडम की जे कोणी आपले पॅरेंट्स आणि विद्यार्थी मित्र हा पॉडकास्ट पाहत आहेत त्या सर्वांना मला हे सांगायचं की जेव्हा तुम्हाला एक चांगला आयटी क्लास निवडायचा आहे तर 3 ते 4 गोष्टी त्या तुम्ही प्रत्येक क्लासमध्ये पाहिल्याच पाहिजे. पहिली गोष्ट, त्या क्लासेस जे कोणी मेन ओनर, फाउंडर, डिरेक्टर जे कोणी असेल त्यांना स्वतः आयटी मध्ये एक्सपिरियन्स आहे का, त्यांना स्वतः टेक्निकल नॉलेज आहे का, त्यांना स्वतः आयटीचा गंध आहे का. कारण आयटी ही हायली टेक्निकल फील्ड आहे आणि जर ते स्वतःच टेक्निकल बॅकग्राऊंड मधनं नसतील तर ते त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकल नॉलेज किंवा ते वातावरण ठेवू शकणार नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते इन्स्टिट्यूट किती जुनं आहे. जर 1-2 वर्षच फक्त जुनं आहे तर रातोरात सगळं ओराबा केलेले पण पूर्ण बंद करून गेलेले पण लोक आपण पाहिलेले आहेत पुणे मुंबईमध्ये. सो खूपच नवीन असेल तर मग रिस्क आहे. तिसरी गोष्ट हे पाहिलं पाहिजे की त्यांच्याकडे स्वतःचा प्लेसमेंटचा प्रूव्हन असा रेकॉर्ड आहे की नाही. ओके, प्रूव्हन रेकॉर्ड पाहिजे. फक्तच कुणाचा तरी फोटो लावला आणि ह्या स्टुडंट्सला एवढ्या लाखाचं पॅकेज मिळालं नाही. तो स्टुडंट इथे इन्स्टिट्यूट मध्ये होता का, तो इथे आला होता का, तो प्लेस झाला तर तुम्ही त्याला काय कॉंग्रॅच्युलेट केलं, व्हॉट एव्हर इट इज. सो त्यांचे प्रूव्हन प्लेसमेंट रेकॉर्ड्स हे पाहिले पाहिजे. चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या इन्स्टिट्यूटकडे स्वतःची खरीखुरी फक्त वरवर दाखवली जाते ती नाही, खरीखुरी अशी प्लेसमेंट टीम आहे का जी त्या स्टुडंटच्या पासआउट झाल्यानंतरच्या प्रोफाईल वरती काम करून त्यांचे इंटरव्ह्यू अरेंज करणार, त्यांच्या प्लेसमेंट वरती काम करणार. ह्या 4 गोष्टी जरी आपण पाहिल्या तर नक्कीच आपण एक जेन्युइन आणि चांगलं आयटी ट्रेनिंग सेंटर कुठलं आहे हे ओळखू शकतो. आता या संदर्भातच की तुमचे जे क्लासेस आहेत, तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांना कोचिंग केलंय, यातून कदाचित आपल्या पॉडकास्ट मधून या चर्चेमधून एखाद्याला ही संधी सुद्धा वाटू शकते. तर ते संधी वाटणाऱ्या विद्यार्थ्यासाठी हा क्लास किती महिन्याचा आहे, किती महिन्याचा हा कोर्स तो करावा लागू शकतो का? सो याच्यामध्ये कसं आहे, जे साधारण अपग्रेडेशनचे जे कोर्सेस आहेत त्याचे ऍव्हरेज ड्युरेशन आहे 4 ते 5 महिने मॅक्स. डेटा अनालिटिक्स असेल तर म्हणजे कुठलाही कोर्स असेल 4 ते 5 महिन्यापेक्षा जास्त हा कोर्स नसतो. आणि मला असं वाटतं की जो कुठला
स्टुडंट ज्याला आयटी मध्ये स्वतःच उत्तम करिअर चालू करायचंय, तो विद्यार्थी आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचे पालक सुद्धा त्यांना एक 5-6 महिन्याचा वेळ तर ऑन अन ऍव्हरेज देऊ शकतात, कारण याच्यावरती त्यांचं अख्खं आयुष्य डिपेंड आहे. चांगलं करिअर चालू झाल्यावरती त्या मुलाची लाईफ सुद्धा सुधारणार आहे आणि ऑफकोर्स तो एका चांगल्या ट्रॅकवरती पुढे प्रोग्रेस करणार आहे. सो एक मॅक्सिमम 4 ते 5 महिन्याचं ड्युरेशन याच्यामध्ये असतं. मंडळी, आपण बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत. गप्पा फक्त करिअर कसं करायला हवं या संदर्भातले नाहीये, तर विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुली आहेत, जी मुलं आहेत, जे आता करिअर निवडताय किंवा जे जॉब्स वगैरे करतायत, त्यांना एक मानसिक सपोर्ट हवा असतो. पालकांनी कसं वागायला हवं, विद्यार्थ्यांनी कसं वागायला हवं, त्यांनी एकमेकांना सांभाळून आपण ग्रोथ कशी करू शकतो. अजून जर कधी बघितलं तर मुलींचं जे आयुष्य आहे त्या मुलींचं आयुष्याबद्दल ही ग्रोथ कशी केली जाऊ शकते आणि हे जे काही किचकट म्हणजे जे काही संघर्ष आपल्या वाटेला येतो तो कसा सोडवता येईल, या सगळ्या गप्पा आपण मारलेल्या आहेत. आणि सोबतच सर स्वतःच सरांनी आधी जसं सांगितलं सुरुवातीलाच की त्यांच्या हातून हजारो विद्यार्थ्यांचं करिअर घडलंय, तर अशा व्यक्तीचा अनुभव आणि त्यांना ज्या काही गोष्टी माहिती आहेत की कसं समोर जायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्यात. सोबत करिअर निवडणं असो, आयटी क्षेत्राबाबत ज्या काही आपल्या मनात जे काही संशय असतात की आयटीत खरंच नोकऱ्या उरल्या आहेत का, आयटीत ले ऑफ होतं, आयटीत हे असं असतं, आयटीत तसं असतं, हे जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं देखील आपल्याला मिळाली आहे. सोबतच तुम्हाला जर कधी सरांशी संवाद साधायचा असेल, सरांच्या क्लासेसला भेट द्यायची असेल, तर त्या संदर्भात आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा नंबर, त्यांचं नाव, सगळी काही माहिती आहे ती देणार आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा ग्रोमोशन.